नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आगामी वनरक्षक भरती लवकरच येणार आहे। जवळपास 12,000 पेक्षा जास्त पदांची ही मेगा भरती असणार आहे। मग या भरती संबंधी खूप सारे व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले आहेत। मग त्यामध्ये नेमकं तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स हवे असतील, तुमची एज्युकेशन शैक्षणिक पात्रता काय आहे, सर्व व्हिडिओ आपण त्यावर डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नेमकं शारीरिक पात्रता काय आहे आणि ग्राउंड नेमकं कशा पद्धतीने असणार आहे याची संपूर्ण डिटेल माहिती आपण बघणार आहोत। जे हे विद्यार्थी मित्र वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे व्हिडिओ। आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करायचंय आणि सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत पेपर होतोय तोपर्यंत आता महत्त्वाचे सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध असणार आहेत। करायचं सुरू। चला, महत्त्वाची सूचना आहे की वनरक्षक भरतीसाठी ऑनलाईन बॅच आपण चालू केलेली आहे। उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने ही ऑनलाईन बॅच लॉन्च केली आहे। तुम्हाला केवळ 999 रुपये एवढ्या फी मध्ये ही बॅच असणार आहे, बरोबर आहे। ज्यांना पण बॅच जॉईन करायची आहे त्यांनी 9689 66 56 11 या नंबरवर काय करायचं आहे, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्ही बॅच जॉईन करून घेऊ शकता, बरोबर आहे। चला, तर आपल्याला माहिती आहे 12,991 पदाची ही मेगा भरती आहे, ज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये किती जागा आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। जर तुम्ही बघितलं, प्रामुख्याने महत्त्वाचं, जर नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त जागा आहेत, मग गडचिरोलीमध्ये भरपूर आहेत, कोल्हापूरमध्ये सुद्धा भरपूर जागा असलेल्या आपल्याला दिसून येणार आहेत। खूप सारे व्हिडिओ आपण ऑलरेडी यावर बनवलेत आणि आत्ता जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आपली शारीरिक पात्रता काय आवश्यक आहे, म्हणजे कोणते विद्यार्थी यासाठी पात्र आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की नेमकं ग्राउंड कशा पद्धतीने असणार आहे, ग्राउंडला मार्क्स कशा पद्धतीने असणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। करायची सुरुवात, चलो। तर आता बघा बरं का, शारीरिक पात्रता उमेदवाराने खालीलप्रमाणे उंची, छाती व वजन निकष पूर्ण केलेले असणं आवश्यक आहे। जर आपण बघितलं, किमान उंची सेंटीमीटर मध्ये जर बघितली, पुरुष उमेदवारासाठी 163 सेंटीमीटर कमीत कमी उंची असणं आवश्यक आहे। तर तेच जर आपण बघितलं, तो निकष जर बघितला तर स्त्री उमेदवारासाठी 150 सेंटीमीटर हे उंची असणं काय आवश्यक आहे, बरोबर आहे। म्हणजे 163 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंची असलेले सर्व उमेदवार या पदासाठी पात्र आहेत, ते काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात। आणि स्त्रियांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत म्हणजे लेडीजच्या बाबतीत जर आपण बघितलं, 150 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त उंची असेल तर 100% तुम्ही हा फॉर्म भरू शकतात। त्यानंतर छातीचा घेर न फुगवता जर आपण बघितलं, 79 सेंटीमीटर आणि फुगवून 84 सेंटीमीटर आवश्यक आहे। हा पॉइंट सुद्धा तुम्हाला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे। पुढे जर आपण बघितलं, वजन किलोग्रॅम मध्ये जर बघितलं, वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांसाठी सुद्धा वजनाबद्दल काय त्यांनी नेमकं निकष सांगितलाय, वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये तुमचं काय असलं पाहिजे, वजन असणं आवश्यक आहे, बरोबर आहे। त्यानंतर अनुसूचित जमातीमधील उमेदवारासाठी खालीलप्रमाणे शिथिलक्षमा असणार आहे। म्हणजे जर तुम्ही अनुसूचित जमातीमधील कॅन्डिडेट असाल, उमेदवार असाल, तर तुम्हाला यामध्ये काय म्हणजे शारीरिक पात्रता आवश्यक आहे ते पण लक्षात ठेवायचं बरं का। किमान उंची सेंटीमीटर मध्ये पुरुष उमेदवारासाठी 152.5 सेंटीमीटर आवश्यक आहे, तर तीच उंची स्त्री उमेदवारासाठी जर बघितलं 145 सेंटीमीटर। लक्षात ठेवायचं, एक सर्वसाधारण बाकीच्या कॅटेगरीमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी हे वरचं आहे। तर त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीमधील जर तुम्ही पुरुष कॅन्डिडेट असाल, उमेदवार असेल, तर तुम्हाला 152.5 सेंटीमीटर उंची आवश्यक आहे। जर तुम्ही लेडीज कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 145 सेंटीमीटर लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे। छातीचा घेर जर बघितला तर सर्वांसाठी काय तो निकष सारखा आहे, पुरुष उमेदवारांसाठी सारखाच आहे। वजन किलोग्रॅम मध्ये हा सुद्धा निकष तुम्हाला काय दिसणार आहे, सारखाच दिसणार आहे। एकदा आपण बघायचंय की आपण यामध्ये व्यवस्थित बसतोय का, त्यानंतर तुम्ही तयारी करू शकता। महत्त्वाचं सर्वांनी काय करा, लक्षात ठेवायचं आहे। समजतंय सर्वांना? चलो, आता आपण बघूयात पुढचा महत्त्वाचा पॉइंट जो आपल्याला बघायचा आहे। पुरुष उमेदवार 5 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी एकूण किती आहे, 80 गुणांसाठी। किती, 80 गुणांसाठी। मग तुम्हाला कशा पद्धतीने, मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, कशा पद्धतीने तुम्हाला 80 पैकी किती गुण मिळणार आहेत ते लक्षात ठेवा। एक तर आपल्याला काय समजलं, 5 किलोमीटर अंतर धावायचं आहे पुरुष उमेदवारासाठी, बरोबर आहे की नाही। गुण किती असणार आहेत, 80 गुण असणार आहेत। जर तुम्ही हे अंतर 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये धावलात, लक्षात ठेवा बरं का, जर तुम्ही 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये धावलात तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 80 पैकी 80 गुण मिळणार आहेत।
लक्षात ठेवायचं सर्वांनी, अतिशय महत्वाचं. म्हणजे आपलं टार्गेट काय असायला पाहिजे, 17 मिनिटापेक्षा कमी वेळेतच आपल्याला एवढं 5 किलोमीटरचं अंतर धावण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून मॅक्सिमम आपल्याला काय मिळतील, गुण मिळतील. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. जर तुम्ही 17 ते 18 मिनिटं या कालावधीमध्ये धावलात तर 70 गुण मिळतील. जर तुम्ही 18 ते 19 मिनिटं यामध्ये धावलात 60 गुण. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कमीत कमी तुम्हाला जर तुम्ही 29 मिनिटं, बरोबर आहे, 28 मिनिटापेक्षा जास्त तर 29 मिनिटापेक्षा कमी जर धावलाय तर तुम्हाला सर्वात कमी 5 गुण मिळतील. आणि जर तुम्हाला 30 मिनिटं 29 मिनिटापेक्षा जर जास्त वेळ लागत असेल तर 0 गुण मिळणार आहे. लक्षात ठेवायचंय. म्हणजे तुम्हाला टार्गेट काय ठेवायचं आहे, 17 मिनिटापेक्षा कमी यातच धावायचं आहे, 80 गुण मिळतील. 17 मिनिटापेक्षा जर म्हणजे 18 मिनिटापेक्षा कमी 70 गुण मिळतील. 19 मिनिटापेक्षा कमी 60 गुण मिळतील. अशा पद्धतीने काय कमी कमी जितका तुम्हाला वेळ जास्त लागत जाईल तितकं तुमचे काय होणार आहे, मार्क्स हे कमी होत जाणार आहे. महत्वाचं लक्षात ठेवायचंय. त्यामुळे आपल्याला जे पण तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस करत असताल अशा पद्धतीने करा की आपण 17 मिनिटाच्या कमीच काय झालं पाहिजे, धावलं पाहिजे. कारण की मॅक्सिमम मार्क्स मिळवायचेत ना आपल्याला, सिलेक्शनचा चान्स या ठिकाणी जास्त होणार आहे. लक्षात ठेवा. 30 मिनिटांमध्ये लक्षात घ्या, 30 मिनिटांमध्ये जर तुम्ही धावू शकले नाहीत, 30 मिनिटांमध्ये जर तुम्ही 5 किलोमीटर अंतर धावू शकले नाही तर भरती प्रक्रियेतून तुम्हाला काय करण्यात येणार आहे, बाद करण्यात येणार आहे. महत्वाचा पॉईंट, 30 मिनिटाच्या कमीच धावायचं आहे जेणेकरून आपण भरती प्रक्रियेमध्ये थांबू शकतो. बरोबर आहे. 17 मिनिटच टार्गेट ठेवा, पण आपलं कमी जास्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे पण निकष होते मी पूर्णपणे या ठिकाणी सांगण्याचा काय केलाय, प्रयत्न केलेला आहे. हे निकष कुणासाठी होते, पुरुष उमेदवारासाठी होते. हे तुम्हा सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. समजतंय सर्वांना. त्यानंतर पुढचा जो आता पॉइंट आहे तो आपल्याला काय करायचा आहे, महिला उमेदवारांसाठी लक्षात ठेवायचा आहे. 3 किलोमीटर अंतर धावायचंय. गुण किती आहे, सेम आहेत. म्हणजे पुरुष उमेदवाराला 5 किलोमीटर धावण्याचा असणार आहे आपलं, तर त्याचबरोबर महिला उमेदवारासाठी 3 किलोमीटर धावायचं आहे 80 गुणांसाठी. लक्षात ठेवा, जसं 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जर पुरुष उमेदवार पळाला तर किती मिळणार होते मार्क्स, 80. सेम त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये, 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जर स्त्री उमेदवाराने, लक्षामध्ये जे लेडीज कॅन्डिडेट आहेत त्यांनी जर हे अंतर पूर्ण केलं तर 80 गुण मिळणार आहेत. त्यानंतर 13 मिनिटं, 12 मिनिटं ते 13 याच्या दरम्यान जर धावलात तर 70 गुण. अशा पद्धतीने काय होणार आहे, जसा जास्त जास्त वेळ आपला लागत जाईल तसे तसे तुमचे मार्क्स कमी होत जाणार आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट, 25 मिनिटांमध्ये जर तुम्ही 3 किलोमीटर धावू शकले नाही, कोण, महिला उमेदवार बरं का, तर तुम्हाला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. म्हणजे महत्त्वाचं लक्षात ठेवा, महिला उमेदवारासाठी 80 गुण आहेत, 3 किलोमीटर धावायचं आहे. आपल्याला वेळ लक्षात ठेवा 12 मिनिटं, बरोबर. 12 मिनिटं महत्वाचं आहे आणि आपल्याला 25 मिनिटाच्या आतच धावायचं आहे जेणेकरून भरती प्रक्रियेतून बाद होणार नाही. सेम पुरुष उमेदवारासाठी काय सांगितलं मी, 5 किलोमीटर धावायचं आहे. 80 गुणांसाठी 17 मिनिटं आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे. जर तुम्ही 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला तर भरती प्रक्रियेतून बाद होणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलंय की जे पण तुमचं ग्राउंड आहे, लक्षामध्ये शारीरिक चाचणी जी होणार आहे नंतर, तर त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तयार राहायचं आहे, तुम्हाला आपली शारीरिक पात्रता काय आहे ते पण मी सांगितलंय आणि ग्राउंड कशा पद्धतीने आहे, 80 गुण मिळवण्यासाठी काय तुम्हाला धावण्याचं नेमकं किती मिनिटं वगैरे ते सुद्धा आपण व्यवस्थित या ठिकाणी बघितलेलं आहे. बाकीचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप, आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यावर वनरक्षक भरती संबंधित सर्व व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेले आहेत. बरोबर आहे. परत एकदा जाता जाता सांगतो, वनरक्षक भरतीची बॅच ज्यांना पण जॉईन करायची त्यांनी 96 89 66 56 11 या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. बॅच जॉईन करून घ्यायची आहे. तुम्हाला या बॅचचा 100% फायदाच होणार आहे. समजलं. फक्त 999 रुपये इतकी बॅचची फी आहे. एकदा तुम्ही युट्यूबवरचे आपले लेक्चर बघून घ्या कशा पद्धतीने शिकवलं जातं, मग तुम्ही बॅच जॉईन करू शकता बरं का. समजलं सर्वांना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. समजलं. चलो, थँक्यू सो मच. भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.